सुश्री नेहा पेंडसेजी, सन्माननीय कलाकार, चित्रपटप्रेमी, प्रेसचे सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व रसिक हो, आपणा सर्वांचे NGMA मुंबई येथे मनःपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण मराठी चित्रपट स्टोरीज अँड स्टारडम या विशेष प्रदर्शनीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात मराठी सिनेमाचे स्थान केवळ प्रादेशिक नव्हे तर मूलभूत, मार्गदर्शक आणि परिवर्तनवादी आहे. NGMA येथे पहिल्यांदाच मराठी चित्रपटावर आधारित ही प्रदर्शनी तयार करण्यात आली आहे. कारण NGMA ही केवळ चित्रकलेची संस्था नाही, ती भारताच्या सांस्कृतिक प्रवाहांची साक्षीदार सुद्धा आहे. सिनेमा हा देखील आधुनिक भारताच्या कल्पनाशक्तीच्या, संघर्षाच्या आणि स्वप्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीचा हा अध्याय NGMA मध्ये सादर होणे ही आपल्या सांस्कृतिक संवादाची नैसर्गिक आणि आवश्यक वाढ आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचा आरंभच महाराष्ट्राच्या मातीतून झाला. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय पूर्ण लांबीच्या मूकपटाद्वारे भारतीय सिनेमेला जन्म दिला. त्यांनी कल्पनाशक्ती, तांत्रिक धाडस, जुनून, सांस्कृतिक जाण आणि अविरत प्रयोगशीलता यामुळे भारतीय समाजाला एक नवे दृश्य माध्यम मिळाले. यानंतर मराठी चित्रपट सृष्टीला सामाजिक जाण, कलात्मक उंची आणि प्रयोगशीलता देणाऱ्या महत्वाच्या नावांमध्ये V. शांताराम यांचे स्थान अतिशय उंच आहे, ज्याची 125वी वर्षगांठ देश साजरा करत आहे. आणि ही प्रदर्शनी आमच्याकडून त्यांच्यासाठी सुद्धा एक आदरांजली आहे. कुमकुम, माणूस, शेजारी, झलक झलक पायल बाजे, 2 आंखी 12 हात यासारख्या चित्रपटातून त्यांनी समाज सुधारणा, स्त्री अस्मिता, मानवी प्रतिष्ठा, कामगारांचे जीवन, राष्ट्रभावना आणि मानवीय मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले. 2012 मध्ये भारतीय प्रशासनिक सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच माझा परिचय मराठी सिनेमेशी झाला. कळत ना कळत कधी मराठी सिनेमा माझा सर्वात आवडता सिनेमा झाला माहीत नाही, पण हे नक्कीच माहीत आहे की मराठी सिनेमा केवळ कथानक सांगत नाही, तर तो समाजाशी संवाद साधतो, तो प्रश्न विचारतो, अस्वस्थ करतो, संवेदना जागृत करतो आणि अनेकदा प्रेक्षकांच्या मनात परिवर्तनाची बीजे पेरतो. आज आपण या प्रदर्शनीतून मराठी सिनेमाच्या कथा, संघर्ष, सौंदर्य, स्टारडम आणि सामाजिक जबाबदारीचा उत्सव साजरा करत आहोत. निश्चितच हे प्रदर्शनी खूप मोठ्या पातळीवर करता येऊ शकेल. मला माहीत आहे की आमच्या अनथक प्रयत्नानंतरही अनेक महत्वाचे दिग्दर्शक, कलाकार इत्यादींची छायाचित्रे राहून गेलेली असू शकतात. मला माहीत आहे की यापेक्षाही खूप सुंदर आणि खूप मोठे प्रदर्शन करता येऊ शकते, इतके मराठी सिनेमाचे योगदान मोठे आहे. परंतु कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. त्या दृष्टीने हे प्रदर्शन आपण एका सुरुवातीच्या रूपाने पाहावे. या प्रदर्शनीच्या सादरीकरणासाठी योगदान देणाऱ्या सुश्री नेहा कामत, शिरीष कराळे, मंगेश पवार, प्रदीप चंद्र, सुधार कोल्वे, साहिल सचदेव, SMM ओसोजा आणि दिवंगत फोटोग्राफर श्री गौतम राज्य अध्यक्ष इत्यादी कलाकार, छायाचित्रकार, संग्राहक, चित्रपट अभ्यासक आणि संपूर्ण NGMA टीम यांचेही मनपूर्वक अभिनंदन करते व विशेष आभार मानते. शेवटी एवढेच म्हणेन की मराठी सिनेमा हा केवळ पडद्यावरचा प्रवास नाही, तो महाराष्ट्राच्या मनाच्या, मातीच्या आणि माणसांच्या संघर्षाचा प्रवास सुद्धा आहे. तो भारताच्या सांस्कृतिक चेतनेचा प्रवास आहे. दादासाहेब फाळके यांनी या प्रवासाला प्रारंभ दिला. V. शांताराम यांनी त्याला सामाजिक दिशा दिली
आणि आजची पिढी त्याला नवे प्रश्न, नवी भाषा आणि नवी उंची देत आहे. चला, या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपण मराठी चित्रपट सृष्टीच्या या तेजस्वी, विचारशील आणि परिवर्तनवादी वारशाला अभिवादन करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सर्वांचे स्वागत. मान्यवर व्यासपीठ, इथे सर्वजण जे जमलेले आहेत ते सर्व मराठी कलाप्रेमी आहेत. ते मराठी असो किंवा नसो, पण महाराष्ट्रात राहिलेला माणूस कोणत्याही भाषेचा असला तरी सुद्धा माझ्यासाठी तो महाराष्ट्रीय. हा एवढाच मात्र की त्याला मराठी निदान कळलं पाहिजे. बोलता येतंय की नाही ही नंतरची गोष्ट झाली, पण कळायला तर नक्कीच पाहिजे जर आपण महाराष्ट्रात राहत असेल तर. एक बरं केलं यांनी मला सांगितलं मनोगत व्यक्त करावं. आणि भाषण ज्याला सांगितलं असतं तर मला नसतं जमलं. निधीजींनी इतकं सुंदर भाषण केलेलं आहे. त्यांनी अतिशय सुंदररित्या मराठीचे अत्यंत मोलाचे शब्द त्यांनी निवडलेले आहेत आणि ते शब्द निवडून त्यांनी त्यांचं भाषण इथे तुमच्यासमोर सादर केलं. अतिशय सुंदररित्या सादर केलं. त्याची दाद मी सर्वप्रथम देतो आणि त्यानंतर दाद देतो निधीजींची की त्यांनी हा उपक्रम केला आणि सुरुवात मात्र हिंदीनी केली. त्याच्या पहिल्या दिवशी माझी मुलगी आली होती इथे. तिने सगळे फोटोज पाहिले आणि तिने त्यांना एकच प्रश्न विचारला की माझ्या वडिलांचा फोटो का नाही आहे इथे. ते भरपूर वर्ष आहेत इथे कामाला. तर त्यांनी म्हटलं नाही आपण लावू. तर त्यांच्या डोक्यात कुठेतरी ती गोष्ट एक आली आणि ती म्हणाल्या नाही आपल्याला मराठीसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी अतिशय महत्वाच्या व्यक्तींना एकत्र आणलं. त्यातले एक म्हणजे आपले कामत साहेब जे इथे उपस्थित आहेत. नेहा कामत ज्या इथे बसलेले आहेत त्यांचे हे वडील. कामत फोटो फ्लॅश नावाच्या अतिशय महत्वाची संस्था असं मी म्हणू शकेन की ज्याच्यात 95% पेक्षा जास्त मुंबईत चित्रपट, मग हिंदी असो मराठी असो मग ते कुठल्याही भाषेचे, गुजराती असो, जे मुंबईत चित्रपट बनतात त्या चित्रपटांच्या स्टिल्स काढण्याकरता, स्थिरचित्र काढण्याकरता एखाद्या संस्थेला बोलवलं जातं. तर कामत साहेबांचे वडील त्यांनी कामत फोटो फ्लॅश नावाची संस्था सुरू केली. ही संस्था म्हणे ना, लक्षात घ्या, कारण ही संस्था आहे माझ्या मते. हे एक फक्त कार्य किंवा काम नाही, ही संस्था आहे. ती तुम्ही चालू ठेवलेली आहे, तुमच्या मुलींनी आज ती चालू ठेवलेली आहे आणि ती अशीच पुढे जाणार आहे. तुमचं खूप मोठं योगदान आहे आमच्या या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्याकरता या फिल्म इंडस्ट्रीचा एक छोटासा सदस्य म्हणून मी तुमचे आभार मानतो. तर यांच्यासारख्यांना जवळ करून त्यांच्याकडची जी काही खजिना त्यांच्याकडचा जो होता तो त्यांनी बहाल केला इथे आणि संग्रही ठेवण्यासारखे स्थिरचित्र तुम्हाला इथे पाहायला मिळतील. यात मला काही मात्र शंका नाही. भारतीय चित्रपट सृष्टीला सुरुवात एका मराठी माणसाने केली याचा खूप अभिमान आहे मला. खूप मोठा माणूस, आदरणीय दादासाहेब फाळके. आता असं म्हटलं गेलं की दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपट पहिला बनवला आणि लोकांसमोर आणला. माझं दुमत आहे या विषयावर, माझं दुमत. माझं म्हणणं असं आहे की दादासाहेब फाळकेंनी पहिला भारतीय मराठी चित्रपट
2013 साली बनवला. तो मूकपट असला 1913 साली. माफ करा, मी मराठीमध्ये जरा अडकलो होतो. की मराठी माझ्याकरता खूप मोठी, त्यामुळे इकडचे तिकडचे जरा नंबर वरती खाली होतात. 100 वर्ष माझ्याकरता आत्ताच कालच सुरू झाल्यासारखी आहे हो. कारण मला पण असं वाटतं की मी आत्ताच इंडस्ट्रीमध्ये आलो. मला तुम्ही लोकांनी ठेवलंय तसं, म्हणून माझा काय ह्याच्यात वाटा नाही आहे तो माझ्या प्रेक्षकांचा आहे की ज्यांनी मला इतकी वर्ष मोठं केलं. असो, तर 1913 साली त्यांनी जो चित्रपट बनवला तो मूकपट जरी असला तरी माझ्या मते तो मराठी चित्रपट होता. त्याचं कारण तो फक्त मराठी माणसांनी बनवला म्हणून नाही, तर त्याची स्क्रिप्ट जी होती बनवली गेली, संहिता ज्याला आपण म्हणतो, ती मराठीत लिहिली गेली. त्यात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे मराठी होते. त्यांना सगळ्या सूचना मराठीत दिल्या गेल्या. तेव्हा अर्थातच स्टार्ट साऊंड हा शब्दच नाही, नसेल कारण साऊंडच नव्हता. पण स्टार्ट कॅमेरा सुद्धा नसावा असं मला वाटतं. आणि सॉफ्ट पॉवरची सवय, जसं इंग्रजांनी आपल्याला चहाची सवय लावली, स्टेशनवरती फुकट चहा देत गेले ते लोकांना सवय लागावी म्हणून. कारण त्यांचे चहाचे मळे होते, त्यांची विक्री कशी होणार? ते फक्त बाहेर परदेशी पाठवून त्यांची विक्री होणार नाही, तर आपल्या भारतात सुद्धा त्याची विक्री झाली पाहिजे. पण ती विक्री होण्याकरता म्हणून भारतीय लोकांना चहाची सवय लागणं फार गरजेचं आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती मोफत चहा लोकांना प्यायला घातला त्यांनी, इंग्रजांनी. असं करून भारतीयांना चहाची सवय लागली आणि मग ते इथे चहा विकत घ्यायला लागले आणि ते विकत घ्यायला लागल्यापासून त्यांची विक्री सुरू झाली. तशाच प्रकारे हे सॉफ्ट पॉवर ज्याला आपण म्हणतो, सॉफ्ट पॉवर ही अशी एक महत्वाची गोष्ट आहे या आपल्या पूर्ण दुनियेमध्ये की ज्याला तुम्ही रूल नाही लावू शकत की तुम्हाला हे केलंच पाहिजे. असा रूल तुम्ही लावू शकत नाही. हार्ड पॉवरला तुम्ही रूल लावू शकता की तुम्हाला वोट केलंच पाहिजे, इन्कम टॅक्स भरलाच पाहिजे, किंवा ह्या सगळ्या गोष्टींना जे रूल्स लागतात ना ते हार्ड पॉवर. पण सॉफ्ट पॉवरला रूल नसतात. तुमच्या मर्जीवर आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यावासा वाटत असेल तर घ्या. पण त्याचबरोबर तुम्हाला त्याची सवय लावणं. जर सवय नाही लागली तर तुम्ही थिएटरला जाऊन तिकीट विकत नाही घेणार आणि पाहणार नाही चित्रपट. तर त्या सॉफ्ट पॉवरची सुरुवात दादासाहेब फाळकेंनी केली आणि मग त्यानंतर आजच्या भाषेत सांगायचं झालं तरी बिकेम व्हायरल. लोकांना त्याची सवय लागली आणि मग 1, 2, 3 असं मल्टिप्लाय होत गेलं आणि मग त्यानंतर संख्या वाढली. एक मात्र नक्की आहे की आपल्या चित्रपटांना जो प्रेक्षक मिळाला तो नाटकाचा प्रेक्षक मिळाला. नाटकाला ऑलरेडी प्रेक्षक होता, पण जेव्हा चित्रपट हा बोलपट झाला, मूकपटापासून तो बोलपट झाला, त्या बोलपटाला लोकांनी अजून जास्त प्रतिसाद दिला. आणि ते बोलपट जेव्हा सुरू झाले त्याच्यानंतर 1900 बोलतोय ना मी सर, 1963 साली माझा पहिला चित्रपट रिलीज झाला. तो ब्लॅक अँड व्हाईट होता, मराठी होता. हा माझा मार्ग एक आहे. पण परमेश्वर कृपेने मी भरपूर क्रांती घडताना पाहिलेली आहे या इंडस्ट्रीमध्ये. गेली 63 वर्ष मी अनुभवतो या इंडस्ट्रीला आणि 63 वर्ष ही चित्रपटसृष्टी, भारतीय चित्रपटसृष्टी मला शिकवत आलेली आहे. पण त्याचबरोबर मी मराठी नंतर हिंदीतही भरपूर कामं केली, गुजराती चित्रपटही केले, भोजपुरीही केले, इंग्रजीही केले.
कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर आता बघितलं तर आतापर्यंतच्या माझ्या कामामध्ये माझं हिंदीचं काम मराठीपेक्षा संख्येत जास्त आहे. पण महाराष्ट्राने म्हणजे माझा आपल्या घरच्या लोकांनी जे मला महत्व दिले ते दुसऱ्या कोणी नाही दिले. त्यामुळे मी भारताचा आभारी तर आहेच, पण त्याचबरोबर माझ्या महाराष्ट्राचा मी खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर संस्कार केले आणि आतापर्यंत जे जे काही मी प्रयत्नशील आहे ते त्या संस्कारांमुळेच आहे असं मला वाटतं. ब्लॅक अँड व्हाईटचा कलर लोकांना मी बघितला. डेब्री कॅमेऱ्यावरती मी पहिल्यांदा शूटिंग केलं होतं, त्याचं नावही कोणी कदाचित ऐकलं नसावं. 10 लोक लागायची कॅमेरा उचलायला. तर त्या डेब्री कॅमेऱ्याचा मिचल कॅमेरा होताना पाहिलं, त्या मिचलच्या कॅमेऱ्याचा मिचल 2 होताना मी पाहिलं, त्या मिचल वरनं एरिफ्लेक्स कॅमेरा होताना मी पाहिला आणि मग त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट टू कलर होताना मी पाहिलं. मग तुमच्या ऑडिओमध्ये अॅनालॉग टू डिजिटल ही क्रांती होताना बघितली आणि त्यानंतर सेल्युलॉइड टू डिजिटल ही सुद्धा क्रांती मी बघितली. मोनोचा 5.1 बघितला. मगाशी मला सांगितलं गेलं की जरा बोलशील का, आणि मी म्हटलं सचिनची बाजूला असताना कमीच बोललेलं बरं, कारण पहिले काहीतरी बोलावं एवढी कारकीर्द माझी नाही, सखोल अभ्यासही नाही, आणि शेवटी माईक हातात येईपर्यंत मम करायची वेळ येते. पण मला वाटतं की आजचा ऑडियन्स खूप चांगला आहे. तुम्हा सगळ्यांचा खूप आभार की तुम्ही इथे आलात. मराठी चित्रपट, मराठी कलाकृती, मराठी कलाकार या सगळ्यांवर तुम्ही भरभरून प्रेम करत आलेले आहात. ते प्रेम आम्हाला इथे दिसतंय. तुम्ही इथे उपस्थित आहात, तुमच्या नजरेत दिसतंय. म्हणून मला असं वाटतं की ही संधी मला घालवायची नाहीये. तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायची, धन्यवाद म्हणायची. आणि जसं मागाशी म्हटलं की ममच करणारे मी, कारण निधी मॅम खूप छान बोलल्या आहेत आणि योग्य आणि जे करेक्ट बोललं पाहिजे, जे सगळे मुद्दे त्यांनी अगदी करेक्ट छान पद्धतीने मांडलेलं आहे. आणि जरा माझी धडधड होतीच की आता सचिनजींच्या हातात माईक जाणार आणि मग आपल्याकडे माईक येईपर्यंत आपण काय बोलायचं. पण मी म्हटलं थोडीशी जरा आपण आपली धडधड बाजूला ठेवूया, थोडंसं करेज दाखवूया आणि माईक हातात घेऊया. अर्थात NGMAचे आभार, निधी मॅमचे आभार, तुमचे नेहा कामत साहेबांचे आभार की इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही छान घडवून आणलं. आणि मला फक्त एक गोष्ट अशी सांगायची आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अर्थात सचिनजींचा आहेच, म्हणजे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मला वाटतं आज या एक्झिबिशनमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यांची मुलगी म्हणाली की अहो माझे बाबांचा फोटो का नाही, आणि त्यांच्यामुळेच खरं तर आज इथे मराठी एक्झिबिशन झालेलं आहे. तर चित्रपटसृष्टी असो किंवा एक्झिबिशन असो, आपले सचिनजी नेहमी जिंदाबाद असणार. नमस्कार, मी नेहा कामत फोटो फ्लॅश या संस्थेची आर्कायव्हिस्ट. आणि मला असं वाटतं की मी फार आता काही सांगत नाही, कारण सचिनजींनी एवढं सांगितलं आहे कंपनीबद्दल की मला असं वाटतं की मला आणखी काही बोलायची गरजच नाही. सगळ्यात पहिले मी सचिनजींचे आभार मानते. तुम्ही आलात, आमच्या विनंतीला मान देऊन खूप खूप धन्यवाद. नेहा फिल्मचे जी तुम्ही आलात, थँक्यू सो मच. आणि सगळे रसिक प्रेक्षक, मला आता खरं तर माझी पहिल्यांदा इतकी व्यवस्थित स्पीच द्यायची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे कदाचित मी खूप घाबरली आहे, काय बोलायचं मला सुचत नाही. पण निधीजींनी मला ही एक संधी दिलेली आहे, एक क्युरेशन करायची. त्याच्यामध्ये मला म्हणजे जसं सचिनजींनी म्हटलं की जेव्हा श्रेया इथे आल्या होत्या तर माझ्या मनातही पहिला प्रश्न तोच होता की ती आल्यावर पहिले तेच विचारणार की सचिनजींचा फोटो इथे का नाही. सचिनजी, मला फार कमी जागा मिळाली इथे फोटोज लावायला, त्यामुळे जेवढे फोटो मला इथे लावता आले तेवढे केले. पण प्रयत्न असा आहे की मी ते आता भरून काढलेला आहे मराठी चित्रपटाच्या माध्यमातून.
सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आमचे जे ह्यामध्ये माझ्याबरोबर ज्यांनी सहभाग केलेला आहे, माननीय प्रदीप चंद्राजी, माननीय सुधार कोळीजी, माननीय मंगेश पवारजी, माननीय साहिल सचदेवाजी आणि माननीय SM सजाजी, ह्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण त्यांनीही तितक्याच मेहनतीने आणि आपल्याकडचे महत्वाचे संग्रहातले फोटोज आम्हाला इथे उपलब्ध करून दिले. सुरेश करालेजी, थँक्यू सो मच. मी नाव त्यांचं ह्याच्यासाठी विचारलं कारण सकाळपासून आम्ही खूप गप्पा मारलेल्या. तर खूप खूप महत्वाचे फोटोग्राफ्स सगळ्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. सगळ्यात प्रथम माझे आभार असतील श्रीमती निधी चौधरीजी यांचे, ज्यांनी ही संकल्पना सुचवली आणि आम्ही प्रयत्न केला की आम्ही ते कशा व्यवस्थित पद्धतीने पुढे नेऊ शकू. NGMAच्या पूर्ण टीमची, ज्यांनी गेले 2-3 दिवस, मला फार कमी वेळ मिळाला हे सगळं अरेंज करायला. सो हे 2-3 दिवसाचं काम आहे जे तुम्ही बघताय. तर मी फार जास्त बोलत नाही आणि सगळ्यात शेवटी मी माझ्या आई बाबांचे आभार मानते, कारण का त्यांनी मला तेवढा फ्री हँड दिला की तू ही कंपनी सांभाळू शकतेस. म्हणजे आता तुम्ही जर बघत असाल तर फार मानाची गोष्ट आहे की बाबा समोर बसलेले आहेत आणि मी इथे व्यासपीठावर आहे. खरं तर उलटं झालं पाहिजे, पण असो. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात. जय हिंद, जय महाराष्ट्र. Bro, can you come back? You can go back. You are coming from. दूसरा वाला फोन मेरे पे आपको जो मेल आईडी मिलेगी सभी के सेक्शन tributes to all the Marathi legends of the Marathi film. How do you feel about this? How was your experience? For me, this is a pride moment where NGMA is putting up the soul of Maharashtrian tradition of movie making, and it is the first time we are giving credit to the Marathi cinema as well as the stars also. And it's in the history of NGMA Mumbai, we are putting up this show first time. So it's a real great opportunity for all the citizens of Maharashtra to come and enjoy this show. And the show will be on till 31st of July. And we hope more and more people will join this show. And this is an extension of our show, Lens and Legacy, Bollywood in Focus. So it's a way where we are representing the tradition of Bollywood cinema starting from Dada till now. And like this is the opportunity for the audience of Mumbai and from entire India and the world to view this exhibition. And I hope this will be a wonderful experience for all of them. Yes, for us it's pleasure to having exhibition of different nature. Thank you So for such a that's wonderful opportunity. yes, thank you. Nidhi ji, it's such a pleasure again, yet another master stroke from NGMA Mumbai.
this time the Marathi edition of it. How did this idea come about? कैसे हुआ ये? हिंदी सिनेमा को डेडिकेटेड हमने लेंस इन लेगेसी बॉलीवुड इन फोकस शो 30 अप्रैल 2026 को ओपन किया था। उसके बाद बहुत सारी जनता ने उसको बहुत सराहा और साथ में ये भी एक सुझाव सबकी तरफ से आया और ख़ास तौर पे मुंबई की महापौर ने हमें ये कहा कि मराठी सिनेमा पर भी ये शो होना चाहिए। इससे पहले एनजीएमए के इतिहास में कभी भी सिनेमा पर भी शो नहीं हुआ था एनजीएमए मुंबई में। तो ये विचार करना कि मराठी सिनेमा के लिए एक डेडिकेटेड शो हो, इस पर हमने उनकी जो सुझाव था उस पर विचार किया और हमें लगा कि निश्चित तौर पर मराठी सिनेमा के लिए डेडिकेटेड एक शो बनाया जाना चाहिए। और डोम में जो नंदलाल बोस का कलर्स ऑफ स्वदेश शो था उसके रैपअप के बाद हम वहाँ पर मराठी सिनेमा को डेडिकेटेड शो मराठी चित्रपट स्टोरीज एंड स्टारडम लेकर आए हैं और मैं उम्मीद करती हूँ कि मुंबई के सभी सिने प्रेमी, कला प्रेमी, चित्रपट प्रेमी इस शो को देखेंगे और इसे बहुत एंजॉय करेंगे। और दादा साहब फाल्के के एरा से लेकर 2026 के एरा तक पूरा आपने जितनी भी चीज़ें हैं, फोटोग्राफ्स हैं या फोटोग्राफी है, वो सब कलेक्ट किया है। सो क्या अगर आपने नोटिस किया हो, क्या इनका जो प्रेजेंस है ऑनलाइन या फिजिकली हिंदी से या इंग्लिश फिल्मों से कम है एंड वाज इट अ लिटिल डिफिकल्ट फॉर यू? मराठी सिनेमा, जैसा कि सचिन पिलगांवकर जी जो कि आज के उद्घाटन कार्यक्रम के अध्यक्ष भी थे, उन्होंने भी यही कहा कि राजा हरिश्चंद्र जो भारत की पहली मूक पट फिल्म थी, फर्स्ट फुल मूवी जो बनाई गई थी, वो मराठी फिल्म ही थी। भले ही वो एक साइलेंट मूवी थी लेकिन उसमें सभी काम करने वाले कलाकार, उसके दिग्दर्शक, उसके टेक्नीशियन सब मराठी थे। और मुझे लगता है कि ये बात सही है। महाराष्ट्र से ही फिल्मों का जन्म हुआ है, भारतीय सिनेमा का जन्म हुआ है। दादा साहेब फाल्के, वी शांताराम, इनके योगदान के बिना भारतीय सिनेमा को भी पहचाना जाना बहुत नामुमकिन है। इसलिए ये शो बनाना ज़रूरी था। मुश्किल हुई, यस, आप सही कह रहे हैं कि जितना आसानी से हमें फोटोग्राफर्स और सिने आर्काइविस्ट जो कि हिंदी सिनेमा में काम करते हैं मिले थे, जब मराठी सिनेमा की बात आई तो उसमें बहुत सारे ऐसे फोटोग्राफर ढूंढना मुश्किल हुआ जो लगातार मराठी सिनेमा को कैप्चर कर रहे हैं, पिछले कई सालों से कैप्चर कर रहे हैं। फॉर्चुनेटली कामत फोटो फ्लैश के पास ना सिर्फ हिंदी सिनेमा बल्कि मराठी सिनेमा का भी बहुत सारा आर्काइविस्ट कलेक्शन था। SMM ओसोजा के पास था, जिन्होंने अपना रिच जो ट्रेजर है जो हमारे साथ साझा किया है और जो आम जनता के लिए अब NGMA में सामने पेश किया जा रहा है। तो आप मुंबई की जनता को वापस से कैसे अप्रोच करेंगे कि इस बार मराठी सिनेमा और मराठी इंडस्ट्री के दिग्गज? मैं मुंबई की जनता को ये कहना चाहूँगी कि मुंबई को यूनेस्को ने क्रिएटिव सिटी फॉर फिल्म्स का रिकग्निशन दिया है। NGMA ये जो हिंदी सिनेमा और मराठी सिनेमा को सेलिब्रेट कर रहा है वो असलियत में मुंबई की जनता को सेलिब्रेट कर रहा है, क्योंकि ये मुंबई की जनता ही है जिसने भारतीय सिनेमा को, मराठी सिनेमा को, गुजराती सिनेमा को, रीजनल सिनेमा को इतना प्यार दिया है। और अब हम पहली बार महाराष्ट्र की माटी का, महाराष्ट्र के मानुस का शो लेकर आए हैं और मुझे पूरा यकीन है कि मुंबई की जनता इसे बहुत सारा प्यार देगी। धन्यवाद। थैंक यू। जय महाराष्ट्र। has taken such a beautiful initiative of representing Indian cinema at large. इस बार मराठी सिनेमा इंडस्ट्री को पूरा रिस्पेक्ट दे रहे हैं, ट्रिब्यूट दे रहे हैं, and you are an integral part of it. How do you feel about the same after having seen the exhibition? I mean, yes, it's a matter of pride that NGMA for the first time is having an exhibition which honors Indian cinema, Marathi cinema, and the glorious journey that both these industries have had. So I'm extremely proud that I am part of both these industries, and I mean, you see beautiful journey, all the people who've been there before you contributed such great legacies, and it's a great education as well. I mean, a lot of movie lovers, cinema lovers could actually come here and just watch the entire journey of different decades. So extremely proud that I'm invited here. My picture is there in the Marathi section, so I'm just very honored. Having seen all the pictures in the Marathi section, did it take you down the memory lane? Did it bring back some fond memories? Absolutely, because Sachin Pirdavkar ji was also a part of that. He was right here with us till some time back.
and we share great memories. And in fact, when we were on the stage, we were talking a lot of things about our journey and memories. So yes, of course, I mean, I've been around for close to 3 decades now. I've had my own journey, so it feels very nostalgic and feels very nice. And to all the fellow Mumbaikars, how would you like to urge for them to visit this beautiful exhibition that's up there? I think cinema is such a big part of our lives. We love entertainment. We love Bollywood. We love Marathi cinema. This is Maharashtra, so there are a lot of Marathi movie lovers as well here. And I just urge that they all should just come here. I mean, there are great classics from the past, which we are not aware of right now. We are hardly catching up with films of our times, and it's just a great way to be introduced to people and legacies from the past, and they should just come and just give them that love and respect. Thank you so much for this. गाइड ही रही है इस बार मराठी एडिशन की, इसमें मराठी इंडस्ट्री के दिग्गजों को सराहा है। सो प्रोसेस क्या था, सीन रहा, क्या कठिनाई, क्या प्रोसेस रहा? ऑफ कोर्स लेंस एंड लेगेसी जो हमारा एक बॉलीवुड इन फोकस ये एग्जिबिशन ऑन गोइंग था, एंड उसके बीच में डेफिनेटली मेयर मैडम आई थी, श्रीमती ऋतु तावड़े जी एंड श्रेया पिलगांवकर जी, और ऑफ कोर्स हमें उनका ये थॉट था कि सचिन जी की फ़ोटो वो ढूंढ रही थी, अब ऑब्वियसली उनके पिताजी, एंड तभी से ये एक थॉट आया कि हमें उनकी ऑफ कोर्स फोटोग्राफ इंक्लूड करनी है, क्योंकि उनकी इतनी लंबी जर्नी रही है, वेरी अमेजिंग सिंस अ चाइल्ड एक्टर। उन्होंने अपने बचपन से लेके अभी तक 63-64 ईयर्स ऑफ हिज करियर इन द इंडियन फिल्म इंडस्ट्री आई वुड से। तो शुरुआत उनकी मराठी फिल्मों से हुई थी, तो वो थॉट आई थिंक वहीं से शुरू हो गया कि हम उनकी फ़ोटो मराठी एग्जिबिशन के साथ करेंगे। एंड उसके बाद में मराठी में इतने सारे दिग्गज कलाकार हुए हैं, टेक्नीशियंस हुए हैं, डायरेक्टर्स हुए हैं, आत्मा नामदार, वसंत कानेटकर, गरिमा ढोलकर, सचिन जी, रमेश देव, सीमा देव, एंड आई थिंक द लिस्ट इज एंडलेस, जिनका आई थिंक सिर्फ मराठी में ही बल्कि हिंदी में भी उतना ही कंट्रीब्यूशन है। मतलब आप उनके फेस देखोगे तो जितने वो पॉपुलर मराठी में हैं उतने ही पॉपुलर वो हिंदी में हैं। तो मैं बस यही बोलूँगी कि एक्सटेंशन है हमारे इस लेंस एंड लेगेसी का, जो अभी आज से ओपन हो गया है। एंड प्रोसेस तो बहुत ही मतलब 2 दिन में हमने सारे फ़ोटोज़ अरेंज किए। हमने 2 दिन में सारे हमारे साथ और फोटोग्राफर्स हैं जिन्होंने उनका भी कुछ योगदान है इसमें, जिन्होंने फ़ोटोग्राफ्स दिए, पोर्ट्रेट्स दिए, जो नए कलाकार हैं मराठी के उनके। तो बहुत ही इंटरेस्टिंग था, बहुत, लेकिन मुझे बहुत मज़ा आया, बिकॉज आई एम फीलिंग वेरी प्राउड, बिकॉज मैं खुद एक महाराष्ट्रन हूँ, यहाँ पे रही हूँ 20 सालों से। हमारी कंपनी 1945 से इंडस्ट्री में है, तो हमने जितने हिंदी फिल्में की उतने मराठी नहीं किए हैं, बट किए हैं, एंड आई थिंक दिस इज़ द बेस्ट एक्सपीरियंस। हिंदुस्तानी फिल्में हैं, पुराना काम तो आप इसको प्रेशर के तौर पर लेती हैं, प्रिविलेज के तौर पर लेती हैं, और प्रेशर रहता है प्रेशर नहीं लेती हूँ, क्योंकि मुझे लगता है ये काम उस ज़माने में इतना अच्छा हो चुका है, मेरे दादाजी ने किया है, मेरे फादर ने किया है, मैं उसको बस संभाल रही हूँ। इस बात का मुझे बस प्रेशर रहता है कि मैं वो चीज़ बहुत अच्छे से संभालूँ और फ्यूचर जनरेशन के लिए इस चीज़ को मैं प्रिजर्व करूँ, क्योंकि 1945 से ये हिस्ट्री है इंडियन सिनेमा की, हिंदी एज वेल एज़ मराठी। मुझे आर्काइव में कुछ गुजराती फिल्म्स, कुछ पंजाबी फिल्म्स, कुछ भोजपुरी फिल्म, तो मैं इसलिए इंडियन सिनेमा कह रही हूँ कि हमने कुछ बाकी रीजनल फिल्म्स भी किए हैं, और मुझे बहुत आई फील वेरी प्राउड अबाउट इट कि ये इतना बड़ा लेगेसी है, एज द नेम गोज, इट्स अ लेगेसी दैट आई एम प्रिजर्विंग। तो मुझे बहुत ही गर्व है इस बात पर। आप कैसे अर्ज करना चाहिए कुछ ऐसा एक ट्रिविया जो सिर्फ यहीं हमने देखा? जैसे आप अभी हिंदी
की जो फोटोग्राफ देख रहे हैं, काफ़ी सारे फोटोग्राफ्स जो हैं आपने देखे होंगे, इंटरनेट पे देखे होंगे, बट उसके पीछे एक स्टोरी है। अब वो स्टोरी क्या है, उसके लिए आपको डेफिनेटली यहीं पे आना चाहिए। उसी के साथ मराठी का भी सेम है। जो आप फ़ोटोज़ देख रहे हो, वो फ़ोटोज़ के पीछे क्या स्टोरी है, वो स्टोरी जानने के लिए आपको यहीं पे आना पड़ेगा। एग्जीबिशन में देखना, आपको फ़ोटोग्राफ्स दिखा सकते हैं, उसके पीछे की जो हिस्ट्री है, उसके पीछे का ट्रिविया है, उसके पीछे जो मेहनत है, सिर्फ फोटोग्राफर की नहीं बल्कि एक्टर्स की भी, वो किस कंडीशन में फ़ोटो खींची गई है। जब हम स्टिल फोटोग्राफी बोलते हैं तो हम उस स्टिल का मतलब ही होता है यू हैव टू बी स्टेडी। तो उस चीज़ को किस तरीके से लिया था, जबकि कैमरेज बड़े बड़े थे। तो बीइंग अ फेलो मुंबईकर, बीइंग अ फेलो महाराष्ट्रन, आई वुड रिक्वेस्ट, मैं सभी जितने भी लोग हैं जो फिल्म इंडस्ट्री से ऑफ कोर्स जो रिलेटेड है वो भी, और सभी, मतलब मैं सबको इनवाइट करती हूँ कि प्लीज़ आप आइए, इसे देखिए, क्योंकि ये सब चीज़ें प्रमोट करना बहुत ज़रूरी है मुझे लगता है। क्योंकि अगर कोई देखने नहीं आएगा तो ये स्टोरीज़ ऐसे ही रहेंगी हमारे पास पड़ी, कभी बाहर नहीं आएंगी। और क्या ही पता हम एक हिस्ट्री का चैप्टर ही हमारे लाइफ से निकाल दें। जैसे कि मतलब एक यहाँ पे ही इतने सारे फ़ोटोज़ हैं, अपनी फ़ोटो देखोगे, यही फ़ोटो की बात करती हूँ, ये गाने का है लेकिन ये आप फिल्म में नहीं देखोगे, तो अलग से फ़ोटो खींची गई थी। तो ऐसी बहुत सारी चीज़ें हैं, वो आपको उसकी जानने के लिए हिस्ट्री आपको यहीं पे आना पड़ेगा। एब्सोल्युटली, ये एनजीएमए ने बहुत ही बड़ा काम किया है मराठी सिनेमा और मराठी आर्टिस्ट्स के जितने भी यहाँ पे फोटोग्राफ्स लगे हुए हैं। मराठी चित्रपट सृष्टि जो है वो प्रफुल्लित हो गई है, ऐसा महसूस हुआ। निधि मैडम के बहुत बहुत आभार कि उन्होंने ये उपक्रम करना चाहा और इसका इनॉग्रेशन आज हुआ मेरे और नेहा पेंडसे के दोनों के हाथ से। और कामत फ़ोटो फ्लैश ने बहुत बड़ा योगदान किया है इस पूरे एग्जीबिशन में। उनके साथ और भी लोग हैं जिनकी तरफ से हमें पोस्टर्स मिले हैं या और भी पिक्चर्स मिले हैं, लेकिन ज़्यादा संख्या में अगर फ़ोटोग्राफ्स मिले हैं तो कामत फ़ोटो फ्लैश जो कंपनी उनके तरफ से मिले हैं। और मैं बहुत आनंदी महसूस कर रहा हूँ, बहुत खुश महसूस कर रहा हूँ अपने आप को कि मैं एक इस भारतीय फिल्म इंडस्ट्री का एक छोटा सा हिस्सा हूँ। लेकिन सी राइट हियर की कितनी बड़ी लेगेसी है आपकी। इस फोटो को देख के आपकी कुछ यादें ताज़ा हो गई, इस एग्जीबिशन को देख के आपकी कुछ बहुत सारी यादें। ऐसा लगा कि मैं 63 साल पीछे चला गया। ऐसा लगा कि अभी मैं इंडस्ट्री में आया हूँ। 1962 में मेरा पहला शॉट मैंने दिया था और 63 में पिक्चर रिलीज़ हुई थी जनवरी में। तो ऐसा लग रहा है कि कल की बात है। और आज भी मुझे जैसे मैंने उस वक्त शुरुआत की थी वैसे ही मैं आज भी शुरू कर रहा हूँ और मुझे अभी भी बहुत कुछ सीखना है। आपकी एनर्जी देख के यही लगता है। कैन वी टेल ऑल द अदर मराठी एक्टर्स टू आल्सो कम? मैं बिल्कुल मैं सारे अपने मराठी इंडस्ट्री के जितने भी आर्टिस्ट हैं या टेक्नीशियंस हैं सबको मैं कहूँगा कि एक बार ज़रूर यहाँ आकर भेंट दें इस जगह को और देखें कि हमारी अपनी मराठी फिल्म इंडस्ट्री को लोग कितना प्यार करते हैं। थैंक यू। थैंक यू।